जर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओच्या खाली दिलेल्या सबस्क्राईब ऑप्शनवर क्लिक करा। त्याचबरोबर डेली नवीन व्हिडिओज आणि अपडेट पाहण्यासाठी साईडला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा। मलकापूर नगर परिषदेच्या प्रचाराला चांगलाच वेग आला आहे। काँग्रेस व भाजप यांचे कार्यकर्ते विजयश्री आपल्याकडेच खेचून आणण्याचा प्रयत्न करीत आहेत। दरम्यान आज सायंकाळच्या वेळी वासुदेवाचे रूप परिधान करून प्रभाग क्रमांक 6 मध्ये काँग्रेसचा प्रचार करणाऱ्या 4 युवकांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी रोखले। त्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते देखील जमा झाले आणि गोंधळाच्या वातावरणाला सुरुवात झाली। ही खबर काही वेळातच पोलिसात पोहोचली। तात्काळ पोलीस प्रभाग क्रमांक 6 मध्ये दाखल झाले। काँग्रेसचा प्रचार करणाऱ्या युवकांना व कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले व समज देऊन सोडण्यात देखील आले। मात्र काँग्रेसचे उमेदवार व कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचे आरोप केले आहेत। हे सर्व आरोप बिनबुडाचे व दिशाभूल करणारे व माझ्या यशस्वी कारकिर्दीला रोखणारे असल्याची प्रतिक्रिया हनुमंतराव जाधव व सूरज शेवाळे यांनी कराड वार्ताजवळ दिली आहे। एकंदरीत मलकापूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराने आता रंगत घेतली आहे। त्यामुळे साहजिकपणेच विजय कोण घेणार याकडेच आता सगळ्याकडे लक्ष वेधून राहिलं आहे। असलम मुल्ला, कराड वार्तासाठी। नमस्कार। जो आज सकाळी जो प्रकार झालेला आहे 5:30 वाजता, हे जे वासुदेव रूपात एक 5-7 माणसं घेऊन आले, त्यांनी लोकांच्या घरी जाण्यास ही केलं। तिथं आम्ही बघितल्यानंतर त्यांना अटकाव केला किंवा तुमचं टायमिंग काय प्रचाराचं, तर त्यांच्याबरोबर त्यांचे 2 उमेदवार म्हणजे उमेदवारांचा मुलगा आणि उमेदवाराचा पती दोघं होते। ते थोडंसं आम्हाला उलटं बोलले, असं आहे तसं आहे, आम्ही त्यांना पैसे दिलेले आहेत आणि आम्ही प्रचार करणार, आम्हाला प्रचार करण्याबद्दल विरोध नाही, पण जो शासनाने किंवा निवडणूक आयोगानं जे टाईम ठरवून दिले 6 ते 10:30 त्यावेळेस तुम्ही प्रचार करा। आणि तो जर अशी जर ही लोक येत असतील तर त्यांनी ह्याचा हे घेतलं पाहिजे परमिशन की बाबा आम्हाला हे अशा पद्धतीनं प्रचार करायचा, असं त्यांच्याकडे काहीच नव्हतं। आम्ही त्यांना विचारलं की बाबा तुमच्याकडे आहे का, ती काय तुम्ही परमिशन घेतले का, ते म्हटले आमच्याकडे नाही। मग आम्ही म्हटलं तुम्हाला करून देणार नाही म्हटल्यानंतर ते थोडंसं त्या उमेदवाराचा मुलगा आणि त्या एका उमेदवाराचा पती यांच्यात आमचं थोडंसं बाताबात झाली, परत ते मिटलं। त्याच्यानंतर एक आमच्या इथं ते मंगेश पाटील म्हणून सकाळपासून रातचंच कायम दारूच्या नशेत असणारा माणूस, तो आला तिथं। तो आल्यानंतर हे करायला लागला, पोरं म्हणजे तुम्ही ग बसा, ते उलटं बोललं, थोडंसं त्यांना घरी नेऊन त्यांना म्हणजे घरात नेण्याचा प्रयत्न केला। तर त्यांनी आता अशा पद्धतीचं ही केलं की आम्हाला मारहाण केली, अमकं झालं, आमच्या वडिलांना मारहाण केली, असं कुठलाही प्रकार तिथं झालेला नाही। मुळात काय आहे की हे ते परत ना त्यांचे नेते मंडळी आले, त्यांनी त्यांना घरी नेलं, तुम्ही अशा पद्धतीचं ह्यांच्यावर हे करा, तात्यानंच केलं। तात्या तिथं काय नसताना किंवा माझं काय संबंध नसताना माझं त्यांनी नाव घेऊन मला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलेलं आहे। ह्याच्याशी माझा कसल्याही प्रकारचा काहीही संबंध नाही। मी आज 20 वर्ष राजकारण करतो, कुठल्याही व्यक्तीला तुम्ही विचारलं तर माझा हा पेशा नाही असला की एखाद्याला दम देणं किंवा मारणं हे करणं। हा सगळ्यात मोठं मला उमेदवार आणि माझ्या वार्डातील माझा जो मूळचा वार्ड 6 नंबर आहे त्यातल्या माणसांच्या आता त्यांच्या पायाखाली वाळू सरकल्या की ती आपल्याला आता काय खरं नाही, म्हणून हा असं प्रकार चाललेला आहे। हे दोन्ही उमेदवार आमच्या वार्डातले चांगल्या मतांनी निवडून येणार आहे। त्यामुळे त्यांना ते असं वाटतंय की ह्यांना पकडलं की आपलं ही होईल, तात्यांच्या कुठंही केलं तर अशा पद्धतीचं होईल। आणि काँग्रेस पक्ष हा अंधश्रद्धेला ही करणार आहे। मग अशा पद्धतीचा प्रचार किंवा लोकांची दिशाभूल करणं, वचनं देणं किंवा शक्ती घेणं किंवा गावाचं वाटोळं होईल, असं होईल, अशा प्रकारचं जर ही वेशभूषा करून करत असतील ते अशा पद्धतीचं त्या ही व्यवस्थित नाही, म्हणजे योग्य नाही की अशा पद्धतीचा प्रचार करून लोकांच्या दिशाभूल करणं। एवढंच माझं मत आहे की माझा ह्याच्याशी कसलाही संबंध नाही आणि मी कुठल्याही एकाही माणसाला हातसुद्धा शिवी किंवा कसल्याही प्रकारचं मी हे केलेलं नाही। पोलिसांनी सर्व त्यांनाही बोलवून घेतलं, मलाही घेतलं, त्यांना विचारलं काय झालं, पण त्यांचं मत आहे की त्यांनी ना शिकवून पाठवलं होतं की ह्याने आम्हाला मारलं, धक्काबुक्की केली, असं कुठलंच काय झालं नाही आणि आम्ही केलंच नाही। मग ते दोन्ही डिपार्टमेंटनं काय केलं की दोघांनाही समज दिली, इथून पुढं तुम्ही अशा पद्धतीचं काही करू नका आणि जर केलं तर तुम्हाला दोघांनाही त्या पद्धतीनं कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल। किती नंबरच्या वार्डात झाले? हे 6 नंबर वार्डात झालं। आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक 6 मध्ये जो सकाळी अनुचित प्रकार घडलेल्याचा दांडगावा किंवा एक बहाणा केला काँग्रेस पार्टीने,
तर पोलिसांच्या स्थानिक चौकशीवरून किंवा आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी केलेल्या चौकशीवरून हे निश्चित सिद्ध झाले की असा कोणताही प्रकार 6 नंबर वॉर्डमध्ये घडलेला नव्हता. काँग्रेस पक्षानं हे वासुदेव आणणे उद्या मांत्रिक आणतील, उद्या अजून कुठल्या प्रकारचे आणतील आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालून लोकांच्याकडनं वचन घेणे, लोकांच्याकडून शपथा घेणे, काँग्रेसलाच मतदान करणं, हा जो प्रकार चालू केला आहे याच्यावरून सिद्ध होते की त्यांची अख्ख्या मलकापुरातली पायाखालची वाळू सरकलेली आहे. म्हणून ते भूलतापांना बळी पाडून लोकांना किंवा मतदारांना आमिषाला बळी पाडत आहेत. पण माझ्या मलकापूरचे सर्व मतदार अतिशय सुज्ञ आहेत. ते काँग्रेसच्या कुठल्याही भूलतापांना, वचननाम्याला, शपथींना बळी न जाता आदरणीय अतुलजी बाबा भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजपला प्रचंड बहुमताने निवडून देतील याची मला खात्री आहे. ओके.